चला आता आपण काढून घेऊया. यामध्ये खाच्यामध्ये चांगल्यापैकी टाकून देऊ. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुम्हाला आमच्या रणकांबे ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या छोट्या चुलीवरती मस्तपैकी झणझणीत बनवणार आहोत चिकन फ्राय आणि मच्छी फ्राय. बघू शकता हे नदीकडची आपली मासा आहे, फंटूस म्हणतात. मित्रांनो बघू शकता इथं आपण मस्तपैकी चिकन घेतलेला आहे, फंटूस मासा आहे. बघू शकता आपण इथं फंटूस मासा घेतलेला. आता मी तुम्हाला सांगते इथं आपण काय काय घेतलं. मित्रांनो आपण इथं आलं आणि लसूण घेतलेले. इथं आपले मसाले आहेत आणि याच्यामध्ये खडे मसाले आहेत. इथं तांदळाचं पीठ आहे इथं, आणि इथं मक्याचं पीठ आहे, आणि इथं तेल, पाणी. चला आता आपण सुरुवात करूया. चला आता आपण लसूण सोलून घेऊया. मित्रांनो बघू शकता इथं आपलं लसूण सोलून मस्तपैकी झालेला आहे. इथं आता आपलं लसूण झालेलं आहे सोलून. आता आपण आलं घेऊया थोडस. साली काढते. बारीक बारीक तुकडे करते म्हणजे ठेचायला सोपं होईल. चला आता आपलं झालंय आलं लसूण. आता मी ठेचून घेते. हे बघा मस्त पैकी आता ठेचलंय. मित्रांनो इथं आपलं मस्तपैकी ठेचून झालेलं आहे. चलत आता आपण आपल्या मच्छीला मसाले लावून घेऊया आपण. थोडं आता चिकनला ठेवते आणि थोडस आपण मच्छीला ठेवूया. ठीक आहे. थोडं आपण याच्यामध्ये लावून घेऊया. हे बघा मित्रांनो, पहिला आता आलं लसणाची पेस्ट लावून ठेवते आतमध्ये, एकत्र चांगली चव येते. आणि दुसरी गोष्ट ह्याच्या मसाल्यामध्ये पण करतात, पण मी कसे आधीच करते म्हणजे की चांगली मस्त पैकी आपला फ्लेवर होतो. चला मस्त पैकी आता लावलेले आहे. आता मी मसाला घेते. पहिले हळद घेते, मग आपलं मच्छी मसाला आहे 1 चम्मच घेते. थोडस चवीपुरतं मीठ. पहिला आपला मिरची पावडर आहे हे थोडं घेते. थोडस हा आपला तिखट गरम मसाला आहे हे घेते. आणि इथं चवीपुरतं थोडस मीठ घेतलंय. हो. आता मग मी हे सगळं मस्तपैकी मिक्स करणार. आणि त्याच्या आधी पहिले थोडस तेल घेते म्हणजे चांगले एक जीव होतो तेलाने. हे बघा हे बघा मस्त पैकी आपला मसाला बनवून झालेला. आता याला आपण लावून घेऊया चांगल्यापैकी. हे बघा असं 1 नंबर सगळे चोळून घ्यायचं मसाले, म्हणजे आपला फ्लेवर 1 नंबर होतो. यामध्ये खाच्यामध्ये चांगल्यापैकी टाकून देऊया मसाले. बघू शकता मित्रांनो मम्मीने मस्तपैकी आता लावून घेतलेला आहे. चला आता आपण याला साईडला ठेवूया 10-15 मिनिटासाठी. आणि आता आपण याला चिकनला आता मॅरिनेट सगळं लसूण वगैरे सगळं आलं लसणाची पेस्ट मसाले याच्यात आपण मॅरिनेट करायला ठेवूया. चला आता आलं लसणाची पेस्ट टाकते. आता मसाले हळूहळू सगळे घेते. थोडस चवीपुरतं मीठ. हो मीठ घेते. थोडं चवीपुरतं मीठ. हळद घेते. थोडीशी हळद. हो आपला फिश मसालाच घेते. याला पण आपला लाल तिखट मसाला आणि मिरची पावडर. आणि आपला गरम मसाला. आणि याच्यामध्ये पण
गरम मसाला आहे ते पण टाकते. हे बघा मस्त पैकी आता एकजीव करून घेते. लागलीच आपण आता मक्याचं पीठ Cornflower थोडस पण टाकून घेऊया. थोडस टाकून देऊया आणि हे खुसखुशीत व्हायला मस्त पैकी तांदळाचं पीठ. त्याच्याने चव पण भारी हो, होते. चव पण एक नंबर लागते. त्याला आता एक नंबर आता मस्त पैकी चोळून घेऊया. आता मम्मी मस्तपैकी एकजीव करून घेते. हो, एक नंबर मस्तच फ्लेवर झालेला आहे. हे बघ एक नंबर आपलं हे मॅरिनेट झालेला आहे, चांगल्यापैकी चोळून घेतलेला आहे. आता जरा 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण चूल पेटवून घेऊया. चला आता मम्मी मस्तपैकी चूल पेटवून घेते. तर आता आपण चूल पेटवून घेऊया. मित्रांनो बघू शकता इथं आपले मस्तपैकी चूल पेटलेली आहे. चल आता आपण तवा ठेवून घेऊया. आता चांगल्यापैकी आता गरम होतोय तवा. आता आपण मस्तपैकी तेल टाकून त्याला घेऊया. आता आपण मस्तपैकी तेल टाकून घेऊया. आता मम्मीने थोडस इथं तेल टाकलेलं आहे. मस्तपैकी आता तेल तापलं तर थोड्या मिनिटांनी आपण आता बघू शकता आपण मस्तपैकी आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापून झालं की पहिले आपण मच्छी फ्राय करूया आणि मग चिकन फ्राय करूया. त्याला आता मी टाकून देते. बघू शकता मित्रांनो इथं मम्मीने मस्तपैकी मच्छी आपली टाकून घेतलेली आहे. हो, मित्रांनो बघू शकता इथं आपली मच्छी मस्तपैकी फ्राय होते. वास येतोय. हे बघा मित्रांनो आता मी पलटी करते. चला पलटी करून घेऊया आता. आता मम्मी मस्तपैकी पलटी केलेला आहे. बघू शकता वन साइड मस्तपैकी भाजलेली आहे. वास पण एक नंबर येतोय. वास सुटला आहे. छान मस्त पैकी आता खुसखुशीत आपले मच्छी फ्राय होत आहे आणि वास पण मस्त सुटला आहे. आपण 2-3 मिनिटानंतर आपण याला काढून घ्यायचं. आता लगेच आपण थोड्या वेळाने काढून घेऊया. चला तर आता आपण याला काढून घेऊया. एक नंबर आपली मच्छी फ्राय लागली. आता मी चिकन वगैरे आता टाकून देते. आता मम्मी चिकन टाकते बघू शकता. हो, थोडे थोडे करूनच टाकते. नाही बघा मस्त पैकी आता आपला जाळ एक नंबर लागलेला आहे आणि वास पण खूप छान येतोय. चिकनचा पण फ्रायचा वास मस्त या लागलाय. आलटी पलटी करते जेणेकरून मस्त पैकी आपलं चिकन फ्राय होईल. एक नंबर क्रिस्पी एकदम आपला चिकन फ्राय. हे बघा थोड्या वेळाने आता लगेच आपण काढून घेऊया. छान पैकी वास पण सुटला आहे चांगला आपल्या चिकनचा. आता काढून घेऊया. मस्त पैकी फ्राय झालेला आहे. चला बघा काढून घेते. हे बघू शकता एक नंबर. बाकीचे चिकन आपण टाकून देऊया. हे बघा मस्त पैकी आपलं
चिकन एक नंबर खुसखुशीत. चला आता आपण काढून घेऊया. बघा काढून घेते आता. बघू शकता मित्रांनो, आपलं इथं चिकन मस्तपैकी रेडी झालेलं आहे. एक नंबर झालेला आहे. वास पण लय चांगला येतोय. तुम्ही पण हे घरी ट्राय करा. हो, घरी एक नंबर ट्राय करा आणि मस्त पैकी तुम्ही भाकरी नाही तर भातासोबत खाऊ शकता. छानच एक नंबर झालेला आहे. हे बघू शकता दोन्ही पदार्थ. आता आपण चिकन आणि मच्छी टेस्ट करून बोलणार आहोत की कशी झाली. थोडं थोडं एक एक घास घ्या. कसं झालं बघा. गरम आहे. बाबू घे बाळा. थांब तुला देते. थंड कर. घे म्हणतात. मित्रांनो एक नंबर झालेला आहे. तुम्ही पण हे घरी ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.